करण्याचे आदेश आलेले आहेत. लोहारा तालुक्यामध्ये फक्त 13 महिलांना आदेश प्राप्त आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या महिला आहेत त्यांचं आम्हाला सौजन्य सरांचं मिळावं. साहेबांनी आमच्या ऑर्डर कॅन्सल कराव्या. ते आमच्या महिलांमध्ये बरेच जणी समजा BP शुगरचा त्रास वगैरे आहे. परत सध्या तर उष्माघाताचं कारण तर अग्रेसर म्हणजे पहिल्या प्रथम पातळीवरच आहे. त्याच्यामुळं असं वाटतं आम्हाला की ही आमची जी ऑर्डर मिळालेली आहे ती कॅन्सल व्हावी. सध्या जरी उन्हाळ्यामध्ये जनगणनेची घरगणना असली तरी नंतरची जनगणना ही शालेय शैक्षणिक वर्षामध्ये आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. तेव्हा विद्यार्थ्यांचे नुकसान पाहता माझी जनगणनेची ऑर्डर रद्द व्हावी. मुख्याध्यापक पद माझं आहे सर, आणि माझे पती ॲक्सिडेंटनं वारल्यामुळे माझा मानसिक ताणतणावामुळे मला ही जनगणनेची ऑर्डर आदेश रद्द करण्यात यावी. माझ्याकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आहे आणि आता या उन्हाळ्याची तीव्रता, महिलांची मानसिकता यांचा विचार व्हावा. आणि फक्त आम्ही 13 जणी आहेत आणि भरपूर शिक्षक आहेत की जे हे काम करण्यास उत्सुक आहेत, तर त्यांना ते काम द्यावं. जिल्ह्यामधल्याच भूम तालुक्यामधील महिलांची जनगणना ऑर्डर कॅन्सल झाली, तसेच आमची ही व्हावी. शासनाने महिलांना ही जी ऑर्डर दिली आहे ती रद्द करावी. मागील 22-23 वर्षापासून शुगरचा त्रास आहे आणि सध्या माझ्या पायाला खूप जखमा झालेल्या आहेत शुगरमुळे, आणि ह्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पायाला खूप मोठ्या जखमा झालेल्या आहेत. आपले जनगणनेचे आदेश रद्द करावाची त्यांची मागणी आहे आणि आम्ही संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आमची सर्वांची विनंती आहे की महिला भगिनींचा विचार करून आपण त्यांचे आदेश रद्द करावेत ही त्यांना मदतीची विनंती आहे. सदरी महिलांसाठी हे काम अतिशय अवघड जात आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. महिलांना गैरसोयीच्या वाहतुकीची सुविधा नाही आणि या ठिकाणी महिलांना पुरुष असताना या ठिकाणी महिलांना सुद्धा काही या ठिकाणी ऑर्डर दिले आलेले आहेत. महिलांचे आदेश रद्द करून पर्यायी व्यवस्था करावी. विनंती ही फक्त शेवटच्या शिक्षकांना देण्यात यावी आणि दुर्ध आजार व अपंग लोक आहेत काही, त्यांना याच्यावर उपचार चालू आहेत, त्यासाठी त्यांनाही यातून वगळण्यात यावे.